नमस्कार, अन्नपूर्णा रेसिपी या चॅनलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत। आज आपण करणार आहोत भरलेली सिमला मिरचीची भाजी। तर आता या ठिकाणी मी कढई घेतलेली आहे, त्याच्यामध्ये आपण शेंगदाणे भाजून घेऊया। या ठिकाणी शेंगदाणे भाजायला टाकलेले आहे। आता छान शेंगदाणे आपण भाजून घ्यायचे आहेत। त्यानंतर आपल्याला शेंगदाणे मिक्सरला फिरवून घ्यायचे आहेत, बारीक करून घ्यायचे आहेत। आता इथे मी गॅसवर कढई ठेवलेली आहे। त्यानंतर आपल्याला चणा डाळीचं पीठ टाकायचं आहे। मी इथे 5 चमचे चणा डाळीचं पीठ टाकलेले आहे, छोटे 5 चमचे टाकलेले आहे। जेवढे आपले सिमला मिर्च असेल त्या पद्धतीने आपण पीठ घ्यायचं आहे। तर हे पीठ चांगलं आपल्याला भाजून घ्यायचं आहे। आता इथे मी ते चांगलं भाजून घेत आहे। त्यानंतर आता इकडे मी सिमला मिर्च कापून घेत आहे, पण पूर्ण कापायची नाही, थोडंसंच आपल्याला त्याला थोडी चीर पाडायची आहे आणि त्याच्यातल्या ज्या बिया आहेत त्या सर्व आपल्याला काढून घ्यायच्या आहेत। असं सर्व सिमला मिरच्या आपल्याला कापून घ्यायच्या आहे थोड्या थोड्या आणि त्याच्यातल्या बिया काढून घ्यायच्या आहेत। त्यानंतर इथे जे पीठ मी भाजलेलं होतं चणा डाळीचे, त्याच्यामध्ये आपल्याला मसाले टाकायचे सर्व। तिखट, हळद, धना पावडर, मीठ, जिरे पावडर असेल जिरे पावडर टाकायची। त्यानंतर त्याच्यात कोथिंबीर टाकलेली आहे आणि थोडे आपल्याला त्याच्यात तेल टाकायचे आहे, चवीनुसार मीठ टाकायचे आहे आणि हे सर्व मिश्रण छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला। आणि जी सिमला मिरच आहे त्याच्यामध्ये हे मिश्रण आपल्याला भरायचे आहे। याच्यात थोडे जास्त तेल जरी टाकले तरी चालते। त्यानंतर मी इकडे एक कांदा कापून घेत आहे। कांदा कापून झाल्यानंतर आपल्याला गॅसवर कढई ठेवायची आहे। त्यानंतर त्याच्यामध्ये तेल टाकायचं। तेल गरम झाल्यानंतर आपल्याला मोहरी टाकायची। मोहरी तळतळल्यानंतर जिरे टाकायचं। जिरे पण तळतळू द्यायचे आपल्याला चांगले आणि त्यानंतर आपल्याला कांदा टाकायचा आहे। कांदा पण आपल्याला चांगला होऊ द्यायचा आहे। त्यानंतर इथे मी शेंगदाण्याचे जे बारीक कूट होते ते घेतलेले आहे आणि तिच्यामध्ये सर्व मसाले मी टाकलेले आहे त्या कूटमध्ये आणि हे सर्व आपल्याला त्या कांद्यामध्ये टाकायचे आहे। त्यानंतर ह्या भरलेल्या जी सिमला मिरची आहे ती यामध्ये टाकायची आपल्याला आणि थोडेसेच पाणी आपल्याला टाकायचे शिजण्यासाठी, जास्त पाणी टाकायचं नाही आपल्याला। जे मी शेंगदाण्याचं कूट टाकले होते त्यात मी मीठ टाकलेले होते, त्यामुळे मी वरतून आता मीठ टाकलेले नाही आहे। जर तुम्ही त्यात मीठ कमी टाकलं असेल तर इथे आता वरतून मीठ टाकू शकता। आता इथे आपली सिमला मिर्च छान बाफवलेली आहे। भाजी आपली तयार झालेली आहे। अतिशय चविष्ट अशी ही भाजी लागते। तुम्ही ही भाजी नक्की करून बघा। व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।